एखादा जजच्या समोर कुठल्या वकिलाची फेस व्हॅल्यू चालते, त्या वकिलाला समोर उभा केला की जज पण बऱ्याचशा गोष्टी दुर्लक्ष करतात. हे आंदोलनासाठी आम्ही रस्त्यावर उतरू, याच्याशिवाय दुसरा पर्याय आमच्याकडे राहिला नाही. कारण शेवटी मतदान तुम्हाला तेच करणार आहे आणि पुढे पण निवडणुका येणार आहेत. मग त्यावेळी तुम्हाला त्यांची गरज लागणार आहे. मग आत्ता कोणाबद्दल विचार करायचा हे सरकारने नीट ठरवावं. त्याच्यावरती तर पडतोय, कुठे जिना पडतोय, कुठे काय पडतोय. लोक अक्षरशः टॉयलेटमध्ये छत्र्या घेऊन बसतात. असं बोलू नये, पण तसाच धक्का इथे आला जर भूकंपाचा, ही भुईसपाट होणार बिल्डिंग, एकही माणूस वाचणार नाही. डोंबिवली, कल्याण इथे शिफ्ट होत आहेत आणि मुंबईकर मूळ जो आहे तो इथून निघतो. नमस्कार, बातमीकारमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. नुकताच विधान परिषदेमध्ये गाजलेला विषय, आपण 79A कायद्याबद्दल बोलतो आहे. वेगवेगळ्या आमदारांनी हा मुद्दा उपस्थित केला. पागडी चाळीतील रहिवाशांचा विषय, अनेक वर्ष रखडलेल्या किमान मुंबईतील हजारो चाळींच्या पुनर्विकासाचा विषय, हा विषय विधानसभेमध्ये वारंवार चालला गेला होता. आणि आता या नुकत्याच झालेल्या अधिवेशनाच्या या विषयामध्ये 2 दिवसापूर्वी 4 आमदारांनी सुमारे हा विषय काढला होता. नेमका ह्या विषयाची माहिती काय आहे, हा 79A काय आहे विषय, किंवा म्हाडाला कॉम्पिटंट ऑथॉरिटी का ठरवावं, हा संपूर्ण विषय आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आहे. मुंबईतील या पागडी चाळीतील रहिवाशांचा पुनर्विकास कसा होणार आहे, किंवा त्याला अजून विलंब होणार आहे का, हायकोर्टाचं किंवा सुप्रीम कोर्टाचं कुठे आडमुठी धोरण येणार आहे का, या संपूर्ण विषयाची माहिती आपण रहिवाशांकडून देतो आहे. आपण भोईवाडा कोर्टाच्या शेजारी असलेल्या कोंडाची चाळ या ठिकाणी या पटांगणात उभे आहोत. आणि इथे बऱ्याच प्रमाणात इकडचे रहिवासी आणि पागडी एकता संघाचे सभासद देखील जमलेले आहेत. इथे महिला देखील बऱ्याच प्रमाणात उपस्थित आहेत. पण जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आहे. काय सांगताय साहेब, बोला. नुकताच काल विधान परिषदेत 79A ह्या विषयावरती एक चांगली चर्चा घडली. एक चांगली लक्षवेधी त्या ठिकाणी हे केली गेली. प्रसाद लाड साहेबांची ही लक्षवेधी होती. त्याच्यावरती प्रसाद लाडजी, प्रवीण दरेकरजी, अनिल परबजी, सुनील शिंदेजी, परत सचिन अहिरजी, मनीषा कायंदेजी आणि त्यावरती जे मंत्री शंभूराजे देसाई यांनीसुद्धा प्रतिक्रिया दिलेली. आणि बऱ्याच चांगल्यापैकी हा विषय काल तिथे झाला होता. आणि त्याच्यात जो मूळ मुद्दा होता कॉम्पिटंट अथॉरिटीचा, जे सुप्रीम कोर्टात अडलेला होता. मी मागे तुम्हाला सांगितलं होतं या विषयावरती की जे आता विषय चालू आहे 79A त्याच्यात मुख्य मुद्दे हे 2 आहेत. एक 354ची नोटीस आणि दुसरा हू इज कॉम्पिटंट अथॉरिटी. तर 354च्या नोटीसबद्दल जर बोलायचं झालं तर त्याच्यावरती म्हाडानी ऑलरेडी 2016मध्ये BMCने हायकोर्टात ॲफिडेव्हिट सादर केलेली आहे. आणि त्याच्यात स्पष्टपणे सांगितलं आहे की सेस बिल्डिंगचा जो आहे विषय, त्याचा अधिकार पूर्णपणे म्हाडाला आहे. आणि 354ची नोटीस इश्यू करायचा अधिकार हे BMCला नाही आहे. BMC काय करते की फक्त मान्सूनच्या आधी एक प्री मान्सून लिस्ट जाहीर करते, ज्याच्यात व्हिज्युअल इन्स्पेक्शनच्या बेसिसवरती त्यांच्या प्रत्येक पर्टिक्युलर वॉर्डात जेवढ्या बिल्डिंग्स डॅलेपिलेटेड असतात त्या बिल्डिंगची लिस्ट ती म्हाडाला पाठवते. आणि त्याच्यानंतरची पूर्ण जबाबदारी ती म्हाडाची आहे. आणि जे विषय कॉम्पिटंट अथॉरिटीचा आहे, हा विषय नेमका सुप्रीम कोर्टात जो चालला आहे त्याच्यावरती विषय असा आहे की म्हाडा इज कॉम्पिटंट अथॉरिटी. म्हणजे हायकोर्टाने जे डिसिजन दिलं आहे ते चॅप्टर 6 एविक्शन पर्पजचा जो चॅप्टर आहे त्याच्यात तो विषय आहे की नोटिफिकेशनद्वारा म्हाडाला कॉम्पिटंट अथॉरिटी घोषित करावा लागतो. आणि ते एक रिटायर्ड डिस्ट्रिक्ट जज किंवा आपला कलेक्टर या लेवलचा व्यक्ती असावा जे एविक्शन पर्पजसाठी आहे. पण चॅप्टर 8 अनुसार जे रिपेअर अँड रिकन्स्ट्रक्शनचा जो चॅप्टर आहे ज्याच्यात 79A पडते, त्या चॅप्टरनुसार म्हाडाची कॉम्पिटंट अथॉरिटी आहे, म्हाडाकडेच ते अधिकार आहेत. पण कुठेतरी हायकोर्टाला मिसगाईड केलं गेलं. चॅप्टर 6 वाचून ती ऑर्डर घेतली गेली आणि त्याच्यात तो ऑर्डर दिला गेला की म्हाडाला कॉम्पिटंट अथॉरिटी घोषित केला नाही. पण खरी परिस्थिती ही आहे की अकॉर्डिंग टू चॅप्टर 8 म्हाडा इज कॉम्पिटंट अथॉरिटी. आणि काल जो विषय इथे झाला विधान परिषदेत, तो एक्झॅक्टली तोच विषय आहे. सरकारकडे ते अधिकार आहेत. सरकारने एक नोटिफिकेशन किंवा गॅजेटद्वारा जर म्हाडाला कॉम्पिटंट अथॉरिटी म्हणून घोषित केला तर हा विषय तिथल्या तिथे संपतो. बाकीचे जेवढे विषय आहेत ते सर्व विषय त्याच्यात कव्हर होतात. नाही, या पुनर्विकासाच्या या विषयाबद्दल म्हाडाला कॉम्पिटंट ऑथॉरिटी घोषित केलं पाहिजे होतं. हे कोर्टाने त्याचा अभ्यास केला नव्हता का त्यावेळेला? कारण की या हजारो इमारतींचा आणि लोकांच्या जीवांचा देखील इथे प्रश्न निर्माण होतो आहे. पावसाळ्याचे दिवस आलेले आहेत, तर कोर्टाने याचा पूर्ण स्टडी केला नव्हता का?
काय वाटतंय तुम्हाला? ॲक्च्युली काय आहे ना, कोर्ट हा विषय असा झाला आहे ना, ते फेस व्हॅल्यूवर चालते आता सध्या. तुम्ही कोर्टात गेले की एखादा जजच्या समोर कुठल्या वकिलाची फेस व्हॅल्यू चालते, त्या वकिलाला समोर उभा केला की जज पण बऱ्याचशा गोष्टी दुर्लक्ष करतात. आणि हे त्याच्यातलाच एक प्रकार आहे. कारण जे काउन्सिल तिथे उभे केले ते जजसमोर त्यांची फेस व्हॅल्यू चांगली असल्यामुळे त्यांनी बाकीच्या कुठल्याच गोष्टी बघितल्या नाही की हा चॅप्टर 6 वाचून चॅप्टर 8 दाखवतो आहे. आणि त्यांनी चॅप्टर 6चे जे मुद्दे होते ते वाचून त्यांनी ऑर्डर घेतली त्या ठिकाणी. पण नंतर ज्यावेळी आम्ही ते स्टडी केली त्यावेळी आम्हाला समजलं आणि आमची काउन्सिल्सबरोबर ज्यावेळी बैठक झाली की बाबा ह्याच्यावरती नेमका ही ऑर्डर आली ती कशावरनं दिली गेली, तर त्या अभ्यासात आम्हाला कळलं की बाबा चॅप्टर 6 वाचून ती नोटीस घेतली गेली आहे, ऑर्डर घेतली गेली आहे. खरं म्हणजे 79 हे चॅप्टर 8मध्ये पडतं जर ते व्यवस्थितपणे. आणि त्यावेळी जी आम्ही टेनंट लोकांनी जी हे फाईल केली होती रिट, त्या रिटमधल्या एकसुद्धा विषयावरती जजने बारीकाईने बघितलंच नाही की त्याच्यात काय होतं. जर ती आमची रीट वाचली गेली असती तर ते ऑर्डर मिळालंच नसतं, कारण आमची केस ऑन मॅरिट होती. आणि त्यावेळी जे आमचे ॲडव्होकेट होते माननीय संदेश पाटीलजी, ते आज हायकोर्टाचे जज आहेत, ते आमचे काउन्सिल होते त्यावेळी. आणि ते सुद्धा म्हणत होते की आपली केस ही मॅरिटवर आहे आणि निकाल हा आपल्या बाजूनेच लागणार. पण आज त्या लेवलचा माणूस जो आज हायकोर्टाचा जज आहे त्याचा पण कोर्टाने ऐकलं नाही आणि ते चॅप्टर 6मधला वाचलेला जो मुद्दा होता त्याच्यावरती ती ऑर्डर पास करून टाकली. काय सांगाल आपण? नाव सांगा. माझं नाव योगेश जगदाळे. मी पागडी एकता संघाचा खजिनदार आहे. मी इथे राहायला परळमध्येच आहे. विषय असा आहे की आज मुंबईमध्ये उपकारप्राप्त इमारती 13,800 इमारती आहेत. या 13,800 इमारतीचे लोक आज जीव मुठीत देऊन राहत आहेत. जुन्या चाळी झालेल्या आहेत, 80 वर्ष झालेली आहेत, या जुन्या चाळी आहेत. आणि यांचं जे मुळात असं आहे की हा रिपेअर आणि उपकारप्राप्त ज्या इमारती आहेत ह्या म्हाडामध्ये रिपेअर केल्या जातात. आज गेल्या 3 वर्षामध्ये 2022 साली 79A हा एक सुंदर कायदा आला होता. ह्या कायद्याची शासनाने अशी काय वाट लावलेली आहे, म्हणजे त्याची सुरुवात अशी होती की 79A हिची 3 महिन्या अगोदर मालकाला एक नोटीस जाते. मालकाला सांगितलं जातं की त्याच्यामध्ये तुम्ही विकासक बघून 51% रहिवाशांची संमती घेऊन तुम्ही पुनर्विकासाला जा. ते पण नाही झालं. त्याच्यानंतर तुम्हाला 6 महिने 79A नोटीस लावून मालकाला 51% येऊन तुम्हाला करायचं असं नाही मालक करू शकला 6 महिन्यात, तर तुम्हाला 79B लागतं. 79Bच्या तरतुदीनुसार भाडेकरूंना ते अधिकार मिळतात. आणि जर भाडेकरू आणि मालक काहीच झालं तर 79C अशी ही नोटीस लागून ती म्हाडा एक 91A अंतर्गत ती लँड ॲक्विजिशन करून त्याचा पुनर्विकास करते. परंतु गेल्या काही याच्यामध्ये काही लँडलॉर्ड आहे, एक लँडलॉर्ड लॉबी आहे, ही कोर्टामध्ये गेली आणि ह्या 79A कोर्टामध्ये स्थगिती आणली. जसं आमचे जे सहकारी आहेत भावेश विराजी, त्यांनी आपल्याला सांगितलं आहे की जो प्रकार घडलेला आहे त्याच्यामुळे झाला आहे. त्याच्यामध्ये अजून सर्वप्रथम गेल्या झालेल्या लक्षवेधीमध्ये मी सर्वप्रथम सर्व मंत्री आणि आमदार शंभूराज देसाई, प्रसाद लाड, तसंच प्रवीण दरेकरजी, आदित्य ठाकरे ह्यांनी हा विषय गेल्या लक्षवेधीत लावून धरला होता. म्हणजे जवळपास जिथे 15-10 मिनटं लक्षवेधी दिलं तिथे अर्धा तास हा विषय चालला. परंतु आता त्यांनी एक निर्णय घेतला आहे की ह्या लक्षवेधीमध्ये जर एक GR पास झाला किंवा एक ऑर्डिनन्स पास झालं की म्हाडा ही कॉम्पिटंट ऑथॉरिटी आहे, तर हे सगळे विषय संपतील आणि त्याच्यानंतर म्हाडाला एक अधिकार प्राप्त होतील. आज कोर्टामधनं पण हे झालं, म्हणजे कोर्टात त्यांनी जर असा ऑर्डिनन्स पास करून दिलं तर हा विषय संपुष्टात येईल. आणि जे पुनर्विकासासाठी ज्या इमारती अजून स्थगित आहेत, जसे आपल्याकडे आता रुद्र कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी आहे, ही कोंडाची चाळ, ही पण त्याच्यामध्ये त्या विषयातून दिसेल आणि त्याचा पुनर्विकास मार्गी लागेल. तसं तुम्हाला काय वाटतं, यानंतर कोर्टाचं कुठे आडमुठी धोरण येऊ शकतं का? किंवा हे जे मालक लॉबी आहे, तुमच्या चाळींचे जे मालक आहेत त्यांची पण एक संघटना आहे किंवा त्यांची एक सिंडिकेट आहे? त्याच्यामध्ये ओनर्स असोसिएशन आहे. आता नावं नाही सांगू शकत, पण ह्या लॉबीमध्ये काही मंत्री राजकारणी पण त्याच्यामध्ये इन्वॉल्ड आहेत. त्यामुळे होतं असं की कुठेतरी एखादा विषय येतो. आज आहे ना, गेल्या 30 वर्षापासून एक चॅप्टर 8 आहे म्हाडाचा आणि 103B हा अजून 32 वर्ष झाली माझ्या मते, अजून तो प्रलंबित आहे. त्याच्यात 11 जजेसची बेंच बसली पण अजून तो निर्णय देऊ शकत नाही आहेत, अशी गत आहे. त्यामुळे उद्या असा प्रश्न निर्माण होतो की 79 पण असाच 32 वर्ष अडकणार आहे का? आणि हेच जे आपले राहणारे मुंबईकर आहेत हेच असे रस्त्यावर जाणार आहेत का की बाहेर फेकले जाणार आहेत? तर हा एक मनात भीती आणि हा एक प्रश्न तयार होतो. त्यामुळे ह्याला आडमुठेपणा येऊ शकतो. जर ह्याच्यात जर बरेचसे राजकारण्यांनी जेन्युअनली जर काम केलं ह्याच्यात आणि याच्यात जर काम केलं दोन्ही विरोधकांनी पण आणि सत्ताधाऱ्यांनी पण, तर ह्या विषयाला एक चांगलं आपण देऊ शकतो
आणि पुढे जाऊ शकतो आपण. नाही, पुन्हा हाच प्रश्नाकडे येतो. हे जे तुमचे चाळीचे जे मालक आहेत, त्यांची लॉबी आहे किंवा त्यांची जी संघटना आहे किंवा त्यांचा आपण सिंडिकेट आहे, सचिन भाऊने उल्लेख केलेला, तर याचा प्रभाव कुठेतरी सरकारवरती पडून सरकार कुठेतरी याला बगल देऊ शकतं किंवा याला कुठेतरी पळवाट देऊन याला कुठेतरी लोकांची रखडपट्टी होऊ शकते. असं काय घडण्याची शक्यता तुम्हाला वाटते का? गेल्या 3 वर्षापासून हेच होतं आहे, ह्याला बगलच दिली जाते आहे. परंतु आता यावेळी पागडी एकता संघामार्फत तरी मी जाहीर सांगतो आहे की जर आता सरकारने याच्यावर या लक्षवेधीत किंवा याच्यावर कुठलंही पाऊल नाही तर आम्ही जितके पण 13,840मध्ये राहणारे लोक आहेत हे आंदोलनासाठी आम्ही रस्त्यावर उतरू. याच्याशिवाय दुसरा पर्याय आमच्याकडे राहिला नाही आहे. आणि सरकारने नेमका विचार करावा की 13,000 लँड ओनर्स आहेत, जे बिल्डिंगचे ओनर्स आहेत, लँडलॉर्ड्स, त्याच्यासमोर 20 लाख लोक भाडेकरू आहेत. मग सरकारने ते विचार करावा की काही मुठ्ठीभर लोकांच्या याच्यावरती ते निर्णय घ्यावा की 20 लाख लोकांच्याबद्दल विचार करून तो निर्णय घ्यावा. कारण शेवटी मतदान तुम्हाला तेच करणार आहे आणि पुढे पण निवडणुका येणार आहेत. मग त्यावेळी तुम्हाला त्यांची गरज लागणार आहे. मग आत्ता कोणाबद्दल विचार करायचा हे सरकारने नीट ठरवावं त्याच्यावरती. आणि नेमकं काल जे घडलं विधान परिषदेत, ज्याप्रमाणे जी आर्ग्युमेंट्स झाल्या आणि जे मंत्र्यांचं त्याच्यावरती उत्तर होतं की बाबा येत्या आठवड्या 10 दिवसात आम्ही याच्यावरती बैठक घेऊ हाऊसिंगची, प्रत्येक अधिकाऱ्यांना म्हाडाच्या आणि हाऊसिंगच्या जे प्रत्येक अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी बोलवून याच्यावरती लगेच ह्या अधिवेशन संपायच्या आधी याच्यावरती विचार करून निर्णय घेऊ, हे जे काल मंत्र्यांनी सांगितले त्याची अंमलबजावणी नक्की झाली पाहिजे आणि टेनंट लोकांच्या बाजूने नक्की त्याचा विचार केला पाहिजे. आज शिंदेसाहेबांबद्दल आम्ही नेहमी ऐकतो की ते लोकांचा विचार करणार आहे, त्यांना लोकनाथी म्हटलं जाते. तर त्यांनी नेमका लोकांबद्दल विचार करावा आत्ता. आणि ही वेळ आलेली आहे आत्ता की जे मूळ मुंबईकर आहेत, जे ह्या 13,000 बिल्डिंगमध्ये राहतात आणि नेमकं तेच जे मतदान करायला नेहमी उतरतात, ह्या लोकांबद्दल विचार करून त्यांनी हे निर्णय घेतला पाहिजे आणि लवकरात लवकर हा विषय मार्गी लावायला पाहिजे. आज पावसाळा आलेला आहे. आज एका पावसामध्ये काय हाल झालेले आहेत लोकांचे आम्हाला माहीत आहेत. प्रत्येक बिल्डिंगमध्ये कुठे प्लास्टर पडतो आहे, कुठे जिना पडतो आहे, कुठे काय पडतो आहे. लोक अक्षरशः टॉयलेटमध्ये छत्र्या घेऊन बसतात, टॉयलेट्स गळत आहेत. ही परिस्थिती जर त्यांना कळत असेल तर त्यांनी लवकर याच्यावरती निर्णय घ्यावा. अन्यथा बाकी लोकांना आता रस्त्यावर यायची वेळ येऊन देऊ नका, हे आमचं स्पष्ट म्हणणं आहे. ॲडव्होकेट मेहतांबद्दल आमदारांनी सांगितलं होतं की ते सरकारच्या वतीने हा विषय घेतील आणि माननीय सुप्रीम कोर्टात हा विषय लावून धरतील. काय सांगताय तुम्ही मेहतांबद्दल? किंवा तुषार मेहता हे अटर्नी जनरल ऑफ इंडिया आहेत, एक चांगले काउन्सिल आहेत ते. आणि ते बाजू मांडल्यावरती बाजू मांडल्यावरती नक्की त्याच्यावरती एका हिअरिंगमध्ये तो विषय नेमका झाला काय. 4 ऑगस्टला हिअरिंग झाली होती, त्याच्यानंतर आजपर्यंत हिअरिंगच लागली नाही, आर्ग्युमेंटच झाली नाही. मग आज तुषार मेहतासारखे ॲडव्होकेट्स आहेत तिथे, सिद्धार्थ धर्माधिकारी आहेत त्याच्यात, आय थिंक चिराग श्रॉफ आहेत, आमच्या टेनंटच्या बाजूने मुकुल रोहतगीसारखे ॲडव्होकेट आहेत. आम्हाला नक्की गॅरंटी आहे की एक हिअरिंग लागली ना तर हा विषय नक्कीच सॉल्व होऊ शकतो आणि ते आपली बाजू चांगल्यापणे मांडू शकतात. 4 तारखेला पण जी आर्ग्युमेंट झाली होती त्या ठिकाणी तुषार मेहताने आपली बाजू चांगल्याप्रमाणे मांडली होती, चिराग श्रॉफने सुद्धा चांगल्याप्रमाणे मांडली होती. आणि कोर्टाच्या निदर्शनात सुद्धा आणून दिला की म्हाडाच कॉम्पिटंट अथॉरिटी आहे. त्यांनी पूर्ण ते बायफॉर्गेशन जे लॉच्या प्रमाणे जे त्यांचे कायदे अटी आहेत ते सगळे सांगून ते कोर्टाच्या लक्षात आणून दिलेलं. पण प्रॉब्लेम तिथे काय झाला की BMC त्यावेळी पार्टी नव्हती आणि 354चा विषय हे BMCचे असल्यामुळे BMC पार्टीसाठी ते डेट पडली आणि त्याच्यानंतर जी आजपर्यंत हिअरिंग झाली नाही. पण मला नक्की खात्री आहे की आत्ता जर हिअरिंग झाली तर ते एका हिअरिंगमध्ये विषय सुटू शकतो जर चांगल्यापणे ती बाजू मांडली. तर माझं नाव दिनेश लोके, मी पागडी एकता संघाचा सदस्य आहे. तसंच मी ह्या चाळीचा रहिवासी देखील आहे. माझं लहानपण ह्या चाळीतच गेलेलं आहे. पागडी हा आमचा एकदम जीवाभावाचा विषय आहे. तर पागडीचा हा जो कायदा आला त्याबद्दल मला थोडं 2 गोष्टी बोलायच्या आहेत. तर 79 जेव्हा कायदा आला होता 2022ला, तेव्हा अक्षरशः म्हणजे आनंदोत्सव आम्ही साजरा केला होता. ही काहीतरी असं आलं की आता आपल्याकडे हत्यार आलं की आता मालकाला आपण म्हणजे कुठेतरी बगल देऊ शकतो. कारण हे मालक आहेत ना हे कधीच एकत्र येत नाहीत. त्यांच्यामध्ये 7-8 आमचे तर 32 मालक आहेत. त्यामुळे कोण टेबलावर सही करणार, कोण प्रपोजलला, त्यामुळे काही होत नाही. ते तर कोर्टामध्ये वाद जातात, रखडतात प्रॉपर्टी. त्यामुळे 79 आला तर आम्हाला असं वाटलं की आता आमचं झालं, स्वप्नपूर्ती आमची होणार. पण त्यानंतर जेव्हा बघितलं की कायद्याच्या कचऱ्यात जेव्हा हा विषय अडकला त्यावर काही तांत्रिक मुद्दे असं मी सांगेन सरकारने की लक्ष द्यावं. त्यात प्रामुख्याने एक असं आहे की ह्या ज्या बिल्डिंग आहे ना 100 वर्ष जुन्या आहेत. तर तुम्ही C1, C2, C2B ह्या कॅटेगरी करण्यापेक्षा सरळ 80 वर्षापेक्षा ज्या जुनी बिल्डिंग आहेत त्यांना डायरेक्ट तुम्ही 79A मध्ये घ्या.
त्यामध्ये कोणतंही स्ट्रक्चरल ऑडिट किंवा त्याची काही गरज नाही आहे. कारण ह्या तुम्ही जर बघाल ना बिल्डिंग, तर तुम्ही ह्या साध्या माती आणि वीट आणि लाकूड ह्याचं बांधकाम आहे. ह्याच्यामध्ये कुठेही RCC नाही आहे किंवा काही नाही आहे. साधा भूकंपाचा जरी एक आता वेनेझुएला आता भूकंपाचा धक्का आला असं बोलू नये, पण तसाच धक्का इथे आला जर भूकंपाचा, ही भुईसपाट होणार बिल्डिंग, एकही माणूस वाचणार नाही आहे. त्यामुळे याच्यामध्ये C1 C2 असे खेळ खेळण्यापेक्षा म्हाडानी सरळ त्याचं वयोमान किती आहे बाबा, 60 वर्षापेक्षा जास्त आहे, 80 वर्षापेक्षा जास्त आहे, ही तर बिल्डिंग 100 वर्ष जुनी आहे, तर तुम्ही सरळ त्याला पात्र करून टाका 79A नोटीससाठी. आणि आम्ही आता सर्व नोटीस पालन करून पण शेवटी प्रश्न येत आहेत की ही नोटीस आली नाही, ती नोटीस दिली नव्हती, स्ट्रक्चर ऑडिट केलं नव्हतं. मला वाटतं हे सगळे मुद्दे गौण आहेत. पर्यायामध्ये असं आहे की म्हाडामध्ये कॅटेगरी A B C D अशा पद्धत दिलेल्या आहेत. म्हणजे ज्या इमारती 1940 किंवा त्याच्या अगोदरच्या आहेत त्यांना A कॅटेगरी दिलेली आहे, 1950-60च्या रंजात त्यांना B कॅटेगरी आणि त्याच्यापेक्षा वर आहेत त्यांना C कॅटेगरी. तर मुळात स्ट्रक्चर ऑडिट करून त्याच्यामध्ये दरवेळी असं होतं की लँडलॉर्ड, आता मध्यंतरी 79साठी स्ट्रक्चर ऑडिट हे एक हत्यार बनलं होतं, तो स्ट्रक्चर ऑडिट करतो आहे. मग मुळात म्हाडाने स्ट्रक्चर ऑडिट केलेलं आहे ते खोटं आहे का असा प्रश्न तिथं निर्माण होतो. मग त्याच्यापेक्षा हा ऑडिट खेळण्यापेक्षा जे वयोमान आहेत, म्हणजे जसं A कॅटेगरी B कॅटेगरी त्यानुसार त्या इमारती घोषित कराव्यात आणि त्यानुसार त्यांना ती नोटिसा द्यावी, म्हणजे हा विषय राहणार नाही. ही इमारत राहण्यास योग्य आहे की अयोग्य ती पडणारच आहे. एखादी वृद्ध बाई असते ते किंवा माणूस असतो, त्याची शेल्फ लाईफ संपलेली आहे, त्यामुळे त्याच्यावर त्याला अजून किती वाचवणार आणि किती रिपेअरिंग होणार आहे. दुसरा मुद्दा असा होतो की ह्या उपकरप्राप्त इमारतीचा जो खर्च आहे तो राज्य शासन करतं. म्हणजे प्रत्येक इमारतीला 4,000 रुपयाप्रमाणे जो खर्च येतो हा वार्षिक केला जातो. राज्य शासन हा खर्चही फुकट चालला आहे. म्हणजे राज्य शासनाला ह्या पुनर्रचित आणि दुरुस्ती विभागाचा जे खर्च आहे हा ॲडिशनल ही लायबिलिटी बनली आहे. पुन्हा जर अशा इमारती झाल्या त्याच्यामध्ये पण आता 20,000 भाडं ही पण लायबिलिटी आहे. ट्रान्झिटचं हे आहे, ट्रान्झिट त्यांची पुन्हा त्यांना रिलोकेट करणं, त्यांना मग विकास कधी होईल. आणि बरेचसे प्रकल्प 91A अंतर्गत ह्या अगोदरही झालेले आहेत. म्हणजे MMRDAच्या ज्या मेट्रो झाल्या आहेत ह्याच्यामध्ये पण झाल्या आहेत, अजून त्यांना इमारती नाही मिळालेल्या आहेत किंवा घरं मिळालेली आहेत, ते अजून असेच प्रलंबित आहेत. मग उद्या ह्या पण इमारती तशाच जाणार का? आणि शेवटी कंटाळून असं होतं की लँडलॉर्ड आहेत ना हे असं स्थगित लँडलॉर्ड राहतो चांगला इमारतीमध्ये आणि हे रहिवासी असे येतात. शेवटी वैतागून हे लोक आज बोरोलीच्या बाहेर विरार, डोंबिवली, कल्याण इथे शिफ्ट होत आहेत आणि मुंबईकर मूळ जो आहे तो इथून निघतो आहे. आणि एक मुद्दा असा होता की 3324 जो GR आला म्हाडाच्या बिल्डिंगसाठी, तिथे म्हाडा असं बोलते आहे की 30 वर्षाचं वयोमान झाल्यानंतर त्या बिल्डिंगला रिडेव्हलपमेंटची गरज आहे. मग इथे आमच्या बिल्डिंग तर 80-100 वर्ष जुने आहेत, मग तिथे हा निकष का नाही लागत आहे? हा मुद्दा मी मगाशी तुम्हाला बोलतो. हे 2 मुद्दे आहेत आमचे, ते शासनाने ह्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे असं मला वाटतं. आता अधिवेशन चाललेलं आहे, ते एखादा GR काढून पटकन हे दोन्ही विषय क्लिअर इझिली होऊ शकतात. होण्यासारखे एक महत्त्वाचा मुद्दा मी आपल्याला नजरेत आणून देतो की आज आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे हे उपमुख्यमंत्री आहेत, तसेच गृहनिर्माण मंत्री देखील आहेत. अजून एक आपल्या दक्षिण मुंबईमध्ये 7 विधानसभा येतात, त्या 7 विधानसभेचे पालकमंत्री जे आहेत ते आहेत. म्हणजे त्यांच्याकडे माझ्या तरी भरपूर अपेक्षा आहेत की हे जर ऑर्डिनन्स पास करण्यासाठी जर त्यांनी पुढाकार घेतला तर ह्या सर्व जे विषय आहेत ते सुटतील आणि त्यांनी या विषयावर गांभीर्याने घ्यावं अशी मी नम्र विनंती करतो. अशी आता चर्चा टीका होते की एकनाथ शिंदेंचा स्पीड होता ज्यावेळेला ते मुख्यमंत्री होते, परंतु देवेंद्र फडणवीस यांचा स्पीड कमी पडतो किंवा कुठे ना कुठेतरी टाईम वेस्ट केला जातो आहे असं जागोजागी ऐकायला मिळतं. काय वाटतं तुम्हाला, एकनाथ शिंदे यांचा प्रभाव चालेल का यावेळेला? एकनाथ शिंदे हे इन्फ्रामॅन आपण ओळख म्हणून जातो. म्हणजे मी कुठल्याही पक्षाच्या याच्यात बोलत नाही आहे, पण असं आहे की आज तुम्ही ठाण्यामध्ये बघाल तर ठाण्यामध्ये बरेचसे क्लस्टर झालेले आहेत. बरेचसे आहेत ना तिथे काही होम हाऊस आहेत किंवा त्याचे जे CTS आहेत त्याच्यातून, म्हणजे ठाण्यामध्ये शहरामध्ये जाल तर तिथे बऱ्याचशा गोष्टी आहेत. त्यांनी तिथे ना टॅक कमिटी लावून त्यांनी त्या शहराचा विकास सुरुवात केली आहे. इथे पण त्यांनी असं जसं काही आता अजून एक थोडका विषयाच्या ह्याच्यात काही जुन्या इमारती होत्या पागडीच्या ज्या पडल्या, ज्या 388 इमारती आहेत ज्या पुनर्रचित म्हाडाने केल्या, तर त्याच्यानंतर म्हाडाने बंद केलं. त्या इमारती पण जुन्या झाल्या आहेत 30 वर्षात. त्यांच्यासाठी 3324 कायद्याची त्यांनी आणली होती. हा 3324 जेव्हा आणला ना त्यावेळी त्यांनी कुठलाही विलंब न करता तो GR एकदम हे केला आणि आता काही प्रपोजल जातात पण आहेत आणि त्याच्यासाठी मार्गदर्शन वगैरे त्यांच्या ज्या फेडरेशन आहेत त्याच्यावर कामही करत आहेत. तसंच त्यांनी ह्याच्यावर योग्य मार्गदर्शन घेऊन आम्हाला वेळ देऊन त्यांनी जर ह्या गोष्टीच्या टेक्निकल बाबी लक्षात घेऊन जर आम्हाला वेळ देऊन हा जर ऑर्डिनन्स पास केला तर ह्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी होतील. दुसरं हे त्यावेळी त्यांनी ते घ्यायचे, म्हणजे असं ते घेतील, परंतु सरकार एकच असल्यामुळे देवेंद्र फडणवीस साहेब याच्यावर जास्त पडत नाही आहेत आणि त्याच्यामध्ये इतर पण काही आमदार वगैरे आहेत त्यांचे किंवा मंत्री आहेत, ते स्वतः पण लँडलॉर्ड आहेत. त्यामुळे कुठेतरी त्यांचा कुठेतरी असा आम्हाला संशय आहे की इन्फ्लुएन्स असू शकतो. त्यामुळे
जे एकदम स्वच्छ मनाने करणारे आहेत ते आम्हाला माझ्या हिशोबाने तरी एकनाथजी शिंदे आहेत. तर त्यांनी याच्यावर गांभीर्याने घ्यावं. माझ्यामध्ये शंभूराजे भोसले देसाईंनी पण हा विषय काल लक्षवेधीमध्ये घेतला होता. त्यामुळे आम्ही पॉझिटिव्ह शिवसेना शिंदे गटाकडनं आम्ही हे करतोय, अपेक्षा करतोय की त्यांनी ह्यावर मग आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल. मग रस्त्यावर उतरावं लागेल. आता जे नोटीस लागल्या, मी सूर्यकांत पंधेरे कोंडाई चाळीचा रहिवासी आहे. 79 जी नोटीस लागली की नाही, मुंबईत 13,000 पागडीच्या इमारती आहेत. 79 नोटीस 935 बिल्डिंगला लागली, चाळीला लागली. त्या लागल्यानंतर जे काय मालक होते ते मालक गेले कोर्टामध्ये की या नोटीसच अनलिगल आहे म्हणून. मग कोर्टाने काय केलं की 2 रिटायर्ड जजची कमिटी स्थापन केली. त्या रिटायर्ड जजच्या कमिटीने काय केलं, पहिलं म्हाडाच्या अधिकाऱ्यांची चौकशी केली, त्यानंतर ज्या 935 बिल्डिंगच्या चाळीच्या मालकांची चौकशी केली, मग त्यांची चर्चा केली, नंतर आमच्या रहिवाशांची चौकशी केली, त्यामध्ये आम्हीही होतो चौकशीला तिथे. मग एवढा सगळं त्यानंतर त्या जजनी म्हणजे रिटायर्ड जजची समिती दोघं होते, त्यांनी स्वतः जाऊन ह्या चाळींना भेटी दिल्या आणि ॲक्च्युली काय परिस्थिती आहे ना ती बघितली. ते जाताना ॲक्च्युली जेव्हा भेट देत होत्या त्यावेळेला एका बिल्डिंगचा स्लॅबच पडला होता. ते बोल आम्ही जरासाठी वाचलो, नाही तर आज परिस्थिती बिकट होती. मग त्यांनी एक रिपोर्ट केला आणि हायकोर्टात सादर केला की ह्या बिल्डिंगला ना खरोखर मोडकळी झालेला आहे, यांचं स्ट्रक्चर ऑडिटची काही गरज नाही, ह्या सगळ्या रिडेव्हलपिंगला गेल्याच पाहिजे, यांचं आयुष्यच संपलेलं आहे. एवढा सगळा रिपोर्ट चांगला देऊन हायकोर्टाला तरी माननीय सुप्रीम कोर्ट काय ऐकत नाही. म्हणजे आता याच्यामध्ये आम्हाला रिस्क घेतात. आता काय करायचं म्हणजे ॲक्च्युली काहीतरी इथे आम्हाला आता संशय बळावतो मनामध्ये की हे काय चाललं आहे. सरकार काय जाणून बुजून करत नाही. आज 13,000 बिल्डिंगमध्ये रहिवासींना जीव मुठीत घेऊन जगत आहेत. म्हणजे आज कोसं ते उजाड कोणत्याही चाळीमध्ये जावं असं कोणती कंडिशन. आज आमच्या जर बिल्डिंग फिरत ना तर प्रत्येक स्लॅब पडलेला आहे, प्रत्येक कोणतं रूम हे मधला पॅसेजमधला स्लॅब सगळे पडले, संडास बिडास सगळं स्लॅब पडलेलं आहे. तर त्या आम्ही जीव मुठीत धरून राहतो ह्या ठिकाणी. जर आता वेजिंगमुळे जसा जो आता भूकंप आला इथे आला तर 13,000 चाळी जातील, 20 लाख लोक जागी मरण पावतील. आता ह्याला जबाबदार कोण असणार आहेत. तर आम्ही असं ऐकलं की सुप्रीम कोर्टाचे जे जज होते त्यांनी सांगितलं की 30 वर्षापूर्वी काय झालं नाही तर आता काय होणार. चुकीचं आहे ना, ही स्टेटमेंटच चुकीचं आहे. अहो तुम्ही ते एक तर येत नाहीत इथे बघायला. जे तुमचे जज आहे रिटायर्ड जज त्यांनी स्वतः बघितलं आहे, त्यांनी स्वतः अहवाल दिला आहे की बाबा हे असं खूप डेंजर आहेत, हे तुम्हाला खरोखर ह्याची रिडेव्हलपिंगची गरजच आहे. काय स्ट्रक्चर ऑडिटची गरजच नाही. समोरून दिसते ही चाळ आज पडते की उद्या पडते. आता पावसाळ्यात किती पडतील ह्या सांगता येत नाही. साहेब याच्यात ना जे साहेबांनी विषय मांडला रिटायर्ड जजच्या कमिटीबद्दल, तर त्या कमिटीचे रिपोर्ट जर सरकारने नीटपणे वाचली ना त्याच्यात पहिलीच पॅरेग्राफमध्ये लिहिलेलं आहे की इट्स अ मिरेकल दॅट लॅक्स ऑफ पीपल आर स्टेईंग इन सच कंडिशन. एक मिरेकलच म्हणावं लागेल की लोक अशा परिस्थितीमध्ये राहत आहेत. आणि जे त्यांनी ते विषय मांडला आहे त्याच्यातला शेवटचा पॅरेग्राफ जर तुम्ही बघितला तर त्याच्यात त्यांनी लिहिलेलं आहे की म्हाडा, BMC आणि कन्सर्न जेवढे अथॉरिटी आहे गव्हर्नमेंट वगैरे सगळ्यांनी एकत्र येऊन याच्यावरती काम केलं पाहिजे आणि लवकरात लवकर हा विषय मार्गी लावायला पाहिजे. हे त्यांचा ऑब्झर्वेशन आहे या रिपोर्टवरती. आणि मेनली जे स्ट्रक्चर ऑडिटबद्दल आपण बोलतो आहे, एक कायदा आहे की 30 वर्षाचा स्ट्रक्चर झाल्यानंतर तुम्हाला दर 3 वर्षाने स्ट्रक्चरल ऑडिट करून ते BMCमध्येच जमा करावी लागते. हे मालकाचं काम आहे. आजपर्यंत किती मालकांनी ते केलेलं आहे, तो रूल फॉलो केलेला आहे. किती मालकांनी स्ट्रक्चरल ऑडिट करून ते कारण स्ट्रक्चरल ऑडिट करायला खर्च लागतो. आणि हे जे मालक बोलत आहेत की आमचा हक्क मारतात आणि आमचं हे करतात आणि ते करतात, मला त्यांना एक प्रश्न आहे की प्रत्येक वेळी आम्ही रूम विकली की कुठल्याही रूमचा सौदा झाला की काही झाला की 33% पैसे मिळते तुम्हाला. तुम्ही आम्हाला रूम देताना एक प्रीमियम अमाऊंट आमच्याकडनं घेतलं आहे, त्याच्यानंतर दरवर्षी तुम्ही भाडं घेताय आमच्याकडनं. म्हणजे आमच्यासाठी ते रेसिडेन्शियल गोष्टी आहे पण तुमच्यासाठी तो कमर्शियल गोष्ट आहे. सरकारने ह्या अँगलने पण ते विचार करायला पाहिजे की हे जे बोलत आहेत ना, लाखो रुपये त्यांनी ट्रान्सफरच्या नावावरती कमवलेत. मेन म्हणजे ब्लड रिलेशनमध्ये ट्रान्सफर करायला तुम्हाला कुठलाच पैसे खर्च करायची गरज नाही आहे. ते कायद्याने त्यांना करावी लागते. फक्त जे रूम ओनर असतो, ज्याची भाड्यापावतीवरती नाव असते, तो जर वारला असेल तर त्याचे जे वारसदार आहेत त्यांना फक्त मालकाला एक इंटिमेशन पाठवावं लागतं की अमुक व्यक्ती वारलेली आहे, आम्ही त्याचे लिगल हायर्स आहोत आणि आम्ही ह्याच्यापुढे तुम्हाला भाडं भरू. हे फक्त तेवढीशी प्रोसेस आहे आणि त्याच्यानंतर त्यांना करावं लागते. पण हे आज त्यांच्याकडे गेल्यानंतर ते काय बोलतात, कोर्टाकडून सक्सेशन सर्टिफिकेट. अरे पागडीला सक्सेशन लागतच नाही.
हे मिसगाईड करतायत लोकांना, कारण लोकांना कायदा माहीत नाही आहे. म्हणून लोकांना कुठेतरी ते प्रेशर आणून लोकांच्या सह्या घेऊन वाटेल ते कारोबार ते चालवत आहेत आणि आज कोर्टात रडत आहेत की आमचा हक्क मारत आहेत. अरे कसला हक्क मारतात? तुम्ही लाखो रुपये कमवले आहेत या बिल्डिंगमधनं. तुम्ही ॲव्हिक्शनच्या नावावरती किती खोल्या घेतल्या, आज त्या रूमच्या व्हॅल्यू काय आहेत? एक एक खोली जर ॲव्हिक्शनच्या मार्फत तुमच्याकडे आले तर करोडो रुपये तुम्ही त्याच्यातनं कमवलेत. मग तुम्ही कुठे बोलतायत की आमचा हक्क मारला त्याच्यात? पैसे वसूल झालेले आहे ते ट्रान्सफरच्या ते जे हक्काचं बोलतायत ना, तर त्यांच्याकडे मी सांगतो, हा जो प्लॉट असतो तर त्यांनी जर कोणताही मालक इथे बंगला बांधायला गेला पर्सनल वापर, त्याला 1.33चा FSI मिळतो सध्याच्या हिशोबाने. म्हणजे 1.33 हाच त्यांचा हक्क आहे. त्यांना कसं आहे की आम्ही जे राहतो तर आमचा जो इन्सेंटिव्ह FSI आहे 80% इन्सेंटिव्ह, ते काय त्यांना त्यांच्यामध्ये शेअर पाहिजे, तो तसं त्यांचा हक्क नाही आहे. तर तुम्ही एखाद्या प्लॉटमध्ये जर स्वतःचा बंगला बांधत असाल त्यावेळेला तुम्हाला जेवढा FSI मिळतो तो तुमचा अधिकार आहे. पण ते आता त्यांची भूक त्याच्या पलीकडे गेलेली आहेत. ते 50 करोड 60 करोड मनाला येईल ते मागतात. असं आलं तर त्याच्यावर सरकारने लक्ष द्यायला पाहिजे. अजून एक निवेदन आहे सरकारला की आपल्याकडे लालबाग, परळ, दादर या मुंबईच्या ज्या इमारती, ज्या प्लॉट आहेत त्या प्लॉटवरचा विषय आहे की ह्याच्यामध्ये जर तुम्ही प्रॉपर्टी कार्ड तपासाल तर प्रॉपर्टी कार्डमध्ये भोगवाटदार वर्ग 1 आणि भोगवाटदार वर्ग 2 म्हणजेच काही प्रॉपर्टी आहेत ह्या लीज होल्ड आहेत, ज्या इस्टेटचे आहेत. आज लालबाग परळचं कॅल्क्युलेशन बघायला गेलं तर 2000 प्लॉट आहेत ते अजूनही इस्टेटचे आहेत, काही कलेक्टर पण असतात. परंतु हे जे लँडलॉर्ड आहेत ह्यांनी ह्या प्रॉपर्टी इस्टेटमधनं लीजवर घेतले आहेत. आज ह्या ज्या प्रॉपर्टी आहेत त्याच्यात जर तुम्ही नीट बघाल, इस्टेट झोपला आहे. इस्टेट झोपलं आहे कारण की आज बरेचसे त्यांचे ड्यूज असतात ते भरत नाही आहेत. फक्त काय होतं आहे, मी मालक आहे तर मी यांना प्रॉपर्टी फक्त ॲग्रीमेंट टू सेल करतो आणि सेल करतो, परंतु त्या लीज पुन्हा रिन्यू करत नाही आहे आणि त्याच्यात मालक बनून घेतो आणि रहिवाशांना त्रास द्यायचं काम करतो आणि जे बाकीचे विषय झाले हे सगळं सुरू आहे. म्हणजे इस्टेट आजही त्याच्यात काम करत नाही की आज त्यांचे जे मालक कोण आहेत त्यांनी घेतले, जे वर्ग 2मध्ये आहेत ते कोण आहेत नक्की, जे आहेत ते विकून गेलेत, फक्त ॲग्रीमेंट टू सेल करून प्रॉपर्टी सेल होते बस. तर उद्या इस्टेटने अशा काही नोटिफिकेशन्स काढाव्या आणि अशा लँडलॉर्डला चाप द्यावा. माझं नाव संजीव मांजरेकर आहे. मी इकडचा रहिवासी आहे. मुळं माझा जन्मच इथे झाला, ब्रॉन इकडेच झालो आहे, मोठा पण इथेच झालो आहे. आता आम्ही जे बघतो आमचे जे रहिवासी आहेत, आम्ही 3 पिढ्या आमच्यावरती होत्या त्या गेल्या, आता 4थी पिढी चालू आहे, ती पण संपायला आली आहे. तरी पण आमचं काय डेव्हलपमेंटचं स्वप्न साकार होत नाही. ह्याच्यासाठी एक सिम्पलसा कायदा आहे, तो आणावा सरकारने. जर झोपडपट्टीवाल्यांचं पुनर्वसन होत असेल तर आमचं का नाही? आम्ही तर मूळ मुंबईकर आहोत, आम्ही टॅक्स भरतो, सगळं करतो, मग आमचं का नाही होत? आमची काय याच्यामध्ये चुकी आहे का? तर का आम्हाला गृहीतच धरलेलं आहे की काही झालं तरी प्रत्येक वेळी मतदान करणार आम्ही आणि नंतर विसरून जाणार. हे सरकारने याचा विचार करावा, नाहीतर असा उद्रेक होईल ना मुंबईमध्ये, यांना चालायला मुश्किल होईल, एवढं मी सांगतो. 79A जे कायदा आहे ते ॲक्च्युली एवढा नीट अँड क्लीन बनवलेलं गेलं आहे. जे मालक बोलतात ना, जे मगाशी मी बोललो आमचा हक्क मारतात, 79A अनुसार मालकाला काय भेटते? जर समजा टेनंटकडे विषय गेला आणि टेनंटनी डेव्हलपमेंट केली तर तुम्हाला लेडी रेकनरच्या हिशोबाने 25% किंवा 15% ऑफ द सेलेबल. आज तुम्ही एखादा जॉईंट व्हेंचरमध्ये जेव्हा बिल्डरबरोबर प्रोजेक्ट करतो लँडलॉर्ड, त्यावेळी मॅक्सिमम फिजिबिलिटी काय बसते? तर ते 30%, 25 ते 30% हे मॅक्सिमम साईड आहे. पण त्याच्यात मालकाला बऱ्याचशा गोष्टी कराव्या लागतात, टॅनंटची जबाबदारी घ्यावी लागते, ॲग्रीमेंट कन्सर्नपासून सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे असतात. पण जेव्हा 79मध्ये हा प्रकल्प जातो आणि टॅनंट आणि बिल्डर एकत्र येऊन करतात त्यावेळी मालकाला काहीच करावं लागत नाही आहे. बसल्या बसल्या त्याला 15% ऑफ द सेलेबल एरिया मिळतो आहे, विच इज इक्विव्हॅलंट टू इज राईट. कारण जेव्हा तो जॉईंट व्हेंचरमध्ये करतो आणि बाकीच्या गोष्टी येतात त्याच्यात, त्यावेळी त्याला खर्चही करावा लागतो आणि इथे त्याला काही खर्च न करता 15% ऑफ द सेलेबल एरिया त्याला मिळतो, ज्याची व्हॅल्यू इज इक्विव्हॅलंट टू व्हॉट इज गेटिंग इन JV. मग बघितलं गेलं तर त्यांचं नुकसान कुठेच नाही आहे याच्यात. आणि ते चांगला कायदा सरकारने आणला आहे, फक्त अंमलबजावणीची गरज आहे. आणि जो विषय कॉम्पिटंट अथॉरिटीवर अडला आहे ते विषय सरकारने लवकरात लवकर गॅजेट आणि नोटिफिकेशन काढून सोडवावा. आणि जे हाऊसिंगच्या मीटिंगबद्दल बोललं गेलं आहे ते आठवड्याभरात ती मीटिंग लावावी आणि लवकरात लवकर याच्यावरती निर्णय घ्यावा. आणि अधिवेशन संपायच्या आधी हा निर्णय घ्या. आणि पागडी टेनंटच्या मनात जे आज थोडीशी आशा निर्माण झाली आहे ते कालचा विषय बघून ते कुठेतरी आमची आशाला होऊ द्या बस. माझं नाव संजना लाड, मी या चाळीची रहिवाशी आहे, कोंडाची चाळीची. आज आम्ही म्हणजे लहानपणापासून म्हणजे 4थी पिढी इथे चालली आहे. पण आम्ही लहानपणापासून हेच ऐकतो की आमचं डेव्हलपमेंट होणार. जेव्हा झोपडपट्टीचा हा विचार नव्हता तेव्हापासून आमचं रिडेव्हलपमेंट होणार. आम्ही लहानाचं आता म्हातारे होतो तरी आमचं काही रिडेव्हलपमेंट होत नाही, झोपडपट्टी झाली.
आम्हाला असे प्रॉब्लेम्स आहेत की आम्ही महिला आणि जेंट्स आणि लेडीज असं वेगळं टॉयलेट नाही आहे, कॉमन टॉयलेट, तिथेच आम्ही जातो. तिथेच बायकांचे काही काही प्रॉब्लेम्स असतात ते तिथेच फेस करतो आम्ही. आता एक तर 100 वर्ष पूर्ण झालेली बिल्डिंग आहे, आमच्या वरती छत सगळं गळतं. आमच्या साईडला आम्ही जिथे राहतो तिथे संपूर्ण मीटरचं हे पूर्ण बिल्डिंगचे मीटर्स आहेत. तिथे अक्षरशः तळं होतं, ते पाणी खाली जातं. पाणी खाली जाऊन मग उद्या जर हे करायचे झाले, जर काय आग वगैरे लागली, शॉर्ट सर्किट झालं तर आम्ही 5 खोल्या आमच्या ते 5 लाईन ते पूर्ण बाहेर जाणार. पण पूर्ण जाणार नाही, आम्हाला बाहेर पडायला तिथून रस्ता नाही, कारण आमचा कॉमन एकच गेट आहे. तर तो प्रॉब्लेम होतो आम्हाला. ते म्हणजे तुम्ही जर 30-40 वर्षाच्या म्हाडाच्या बिल्डिंग तुम्ही करत असता तर आमच्या 100 वर्षाच्या जुन्या बिल्डिंगचं काय, हा आमचा प्रश्न आहे तुम्हाला. हां, आम्हाला तो लवकरात लवकर सॉल्व करा. आमची म्हातारी माणसं आहेत, त्यांना तरी ते काहीतरी दिसू दे. त्यांनी जेवढं आयुष्य काढलं आहे तर ते आता ते आम्हाला काही प्रश्न विचारतात, आम्हाला कधी मिळणार आहे बघायला, तर ते काहीतरी व्हायला हवं. सरकार झोपलं असेल तर सरकारने जागं व्हावं आणि आमच्या सगळ्या ज्या इच्छा मागण्या आहेत ना त्या पूर्ण कराव्या, एवढीच इच्छा आहे. आधी आमच्या बेसिक मागण्या आहेत, आम्ही खूप काही मागत नाही आहे, पण ज्या काही आहेत आमच्या आहे. आणि आज जे ह्याची मुंबईची डेव्हलपमेंट आहे ह्या चाळींमुळे आहे. ह्यांचं आम्ही करणाऱ्या वोटिंगमुळे ते लोक येतात. मग त्यांनी आमच्याकडे का नाही लक्ष द्यायचं? ते प्रत्येक वेळेला येतात तेव्हा कधी वोटिंगसाठी येतात आणि छोटी मोठी दुरुस्ती करून देणार. आणि आम्ही आमचं काम केलं म्हणून ते लोक की ह्या बिल्डिंगला आम्ही एकदम म्हाडामध्ये गेलो तर आम्हाला सरळ सांगितलं आहे कोंडाजी चाळीचा फंड संपलेला आहे, याच्यापुढे होणार नाही. मागच्या वेळेला आम्हाला सांगितलं माहुलला जा म्हणून नोटीस लावत होते, तरी आमचं एक कोळंबकर साहेबांनी आम्हाला तेवढं मदत करून ते आमचे टॉयलेट रिपेअर करून दिले. त्याच्यामुळे आम्ही आहोत. पण ह्या गोष्टी यांनी करची डेव्हलपमेंट आहे ही ह्या सामान्य लोकांमुळेच झालेली आहे का उच्चभ्रू लोकांनी केलेली नाही आहे. आता आमच्या महिला भगिनी जे काय बोलल्या ना, मी त्याबद्दल बोलीन. कारण आमचे सहकारी जे काय कोंडाई साहित्य आणि पागडी एकता संघाचे सहकारी जे काही टेक्निकल मुद्द्यांवरती बोलले त्याच्या पुढे मला विशेष काही अजून बोलण्यासारखं राहिलेलं नाही आहे. पण पाण्याचा विषय असेल, टॉयलेटचा विषय असेल, लिटरली गिरगाव, वरळी, दादर, भायखळा, माझगाव, परळ, माहीम, दादर वेस्ट, शिवाजी पार्क असेल, या सगळ्या एरियाजमध्ये काही ठिकाणी इतकी घाणेरडी परिस्थिती आहे की इविक्शनच्या भीतीमुळे 90 वर्षाचे म्हातारं जोडपं आहे ते डायपर लावून रूममध्ये राहत आहेत. आणि मालक बाहेर काढेल, त्यांचे काही लोकांची मुलं नाही आहेत, काहींची बाहेरगावी आहेत, पण ते काही ह्या इव्हेक्शनच्या भीतीमुळे चाळींमध्ये राहत आहेत. बिकॉज मालकांना काही विशेष हक्क आहेत की त्या हक्कामुळे त्यांना इव्हिक्शन करता येतं रूमची. त्याच्यामुळे ह्या गोष्टीकडे आता पाण्याचा विषय आहे. ब्रिटिश आता 1888 साली आमचं एक कागदपत्र आमच्या चाळीचा आम्हाला मिळाला की तेव्हा ह्याचा पाया रचला गेला होता आमच्या चाळीचा 1888, आणि तो ब्रिटिशकालीन कागद आहे. तर इतकी जुनी जर ती 140-145 वर्षापासूनचे असं पकडूया आपण की सुरुवात झाली असेल आणि एक पुढच्या 10 किंवा 15 वर्षांनी आमच्या पाचीच्या चाळी झाले असतील. तर इतकी जुनी जर ही पाईपलाईन असेल ह्या बिल्डिंगच्या खाली, पहिलं तर 1965च्या आधी RCC नव्हतं, RCC नंतर सुरू झालं. तर हे जे काय फक्त विटांवरती, ब्रिक्सवरती हे जे काय बांधकाम केलेलं आहे, ह्यांनी आता 140 पावसाळे बघितले हो. नेक्स्ट पावसाळ्यामध्ये जर काही झालं, एखादी जीर्ण झाली भिंत कोणाच्या अंगावर पडली, बाथरूम पडलं, कौल पडलं, तर एखाद्या माणसाला किती हे पडेल. त्याच्यामुळे ह्याला आता काही उपाय राहिलेला नाही. आणि म्हाडाकडे फंड नाही आहे, जसं यांनी म्हणाले की म्हाडाकडे फंडच नाही आहेत एवढ्या सगळ्या 12,800 इमारतींसाठी. त्याच्यामुळे एकदाच हा विषय तुम्ही संपवा हीच फक्त सरकारकडे विनंती आहे. फडणवीस साहेब हे खूप क्वालिफाईड आणि एज्युकेटेड, आम्ही त्यांना एक मंत्री आणि मुख्यमंत्री म्हणून आम्ही बघतो की जे विकास कामं करत आहेत. एकनाथ शिंदे साहेब खूप सुंदर काम करत आहेत. लिटरली आम्ही ऐकून आहोत की ते मंत्रालयातून घरी गेल्यानंतर त्यांच्या घरीही लोक 1-1, 1:30 वाजेपर्यंत येत असतात. सो आमच्या खूप आशा आहेत ह्या सगळ्यात चांगलं काम करणाऱ्या लोकांकडून. एकदाच हे सगळं होऊन दे, कारण आमच्या बाजूच्या टॉवरमध्ये पाणी येतं हो, इथे एका भिंतीच्या पलीकडे आहे आणि इकडे पाणी येत नाही आहे. किती वेळा ही पाईपलाईन नगरसेवक, आमदार, खासदार यांच्या निधीमधून 1 इंचाचा पाईप 2 इंचाचा केला, 4 इंचाचा केला, 5 इंचाचा केला, तरी पाणी येत नाही आहे लोकांना. लिटरली ह्याच्या विक्टिम्स कितीतरी बायका आहेत. माझी आई आहे, लहानपणापासून ती पाणी भरते, तिच्या पाठीला आणि पायाची इथे गॅप आहे, हे पाणी भरूनच झालं आहे. त्यामुळे ही जी व्यथा आहे ना, ही एकदाच तुम्ही संपवा.
तुम्हाला खूप आणि खूप म्हणता ना की तुम्हाला खूप आशीर्वाद मिळतील या सगळ्या लोकांचे, चाळकरी लोकांचे. आणि आम्ही मूळ मुंबईकर आहोत. आम्ही हक्क मागतो आहे, बाकी आम्ही काहीच मागत नाही आहोत. बस. मूळ मुंबईकर हक्क मागतायत. इथे लोकांच्या तीव्र भावना येत आहेत. बऱ्याच रहिवाशांनी याचे तांत्रिक मुद्दे देखील उपस्थित केले. सरकारचं फिरवा असलेलं कुठे धोरण यामध्ये येऊ नये, प्रामाणिकपणे याचा तोडगा निघावा. विरोधी पक्षांनी देखील ही मागणी लावून धरली. सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी देखील हा विषय चालवला. विधानसभेत सुरुवातीचं हे पाऊल खूप चांगलं ठरलं आहे ह्या पागडीच्या रहिवाशांसाठी, ह्या मूळ मुंबईकरांसाठी. ह्या मूळ मुंबईकरांना नक्की न्याय मिळेल का त्यांच्याबरोबर खेळ खेळला जाईल, किंवा या चाळ मालक संघटनेचे किंवा या चाळ मालक लॉबिंगच्या बाजूने सरकार कुठेतरी अजेंडा सेट करेल का, कुठेतरी गुप्त अजेंडा सेट करेल का, असे देखील संशय व्यक्त केले जात आहेत. मूळ मुंबईकरांना न्याय मिळावा ही यामागची भावना आहे. ही मुंबईची शांघाई नक्की होणार आहे का, या मुंबईतील या चाळीतील रहिवाशांना कुठेतरी दारिद्र्य पत्करावं लागणार आहे, अशा प्रकारच्या ह्या व्यथा या ठिकाणी या रहिवाशांनी मांडलेल्या आहेत. मुंबईतील अशाच घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा बातमीकार. मी अभिषेक शिंदे. मुंबईतील अशा नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी बातमीकार न्यूज चॅनलला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करून ऑल करायला विसरू नका.